नमस्कार. लास्ट टाइम वी लर्न सम बेसिक कन्सेप्ट्स इन द सर्कल. मागच्या वेळेस आपण वर्तुळ या प्रकरणाचे काही व्याख्या पाहिल्या होत्या पहा. अजून एक 2-3 व्याख्या सांगणार आहे आणि मग आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स म्हणजे जीवेचे जे गुणधर्म आहेत ते अभ्यासायला जाणार आहोत, जे आपण 8वीला शिकलेलो आहोत. बघा 2-3 व्याख्या सांगतो. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, समजा हे सर्कल आहे, हे वर्तुळ आहे आणि ही काय त्याची बघा ए बी सी डी आणि पी क्यू हे केंद्र O आहे बघा. ए बी इज अ कॉर्ड, सी डी इज अ कॉर्ड and PQ is also chord. All three are segments are chord. But PQ chord passing through center. Chord passing through center, so that's why PQ is the diameter. हे तिघी पण chord येतात, पण PQ ही diameter असते because passing through center. आणि ती म्हणून या तिघींमध्ये तुम्ही जर मोजलं तर ही PQ सगळ्यात मोठी भरते. मग 3 chord मध्ये सगळ्यात मोठी chord कोणती आहे, जी केंद्रातून जाते ती passing through center. म्हणून chord diameter is the biggest chord. Diameter is the biggest किंवा larger chord. म्हणजे वर्तुळाची लार्जेस्ट chord, सर्वात मोठी जीवा. बघा आकृतीमध्ये हो केंद्र वर्तुळात ए बी ही जीवा आहे. वर्तुळावरील कोणते 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. सीडी पण जीवाच आहे. रेख ए बी, रेख सीडी, रेख PQ तिघी पण जीवा आहेत. पण ही जी जीवा PQ आहे ही केंद्रातून जाते म्हणून तिला व्यास म्हणतात. केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असे म्हणतात. केंद्रातून जाणारी जीवा या तिघीमध्ये पट्टीने मोजल्यावर सगळ्यात मोठी कोण आहे, PQ. PQ ही आधी जीवा आहे, मग ती व्यास होते. तिन्ही जीवा जे मोजल्या तर सर्वात मोठी जीवा PQ भरेल, म्हणजेच ती केंद्रातून जाते म्हणजे व्यास असेल. म्हणजेच एक महत्वाची ओळ आपण शिकलो की सर्वात मोठी जीवा व्यास असते. सर्वात मोठी जीवा व्यास असते. परीक्षेला जर प्रश्न विचारला काय बघा बघा, रेडियस ऑफ सर्कल of a circle is 5.5 cm. Find its largest chord. वर्तुळाची त्रिज्या 5.5 सेमी असल्यास सर्वात मोठी जीवा काढा. त्रिज्या दिली म्हणजे R दिली 5.5 सेम. D बरोबर 2R. T बरोबर इथे वाक्य लिहायचं. हे बघा, हे 2 वळी मराठी वाल्यांनी लिहायचं. डायमीटर इज द लार्जेस्ट chord, इज द लार्जेस्ट chord, लार्जेस्ट किंवा बिगेस्ट chord. आणि मराठी वाल्यांनी लिहायचं सर्वात मोठी जीवा ही व्यास असते. मग D बरोबर 2R. 2 तासात R ची किंमत 5.5. 2×5 दोघांचा गुणाकार करा. 55×10 2 110. आणि पॉइंट नंतर 1 घरे. आणि मग पूर्ण उत्तर लिहायचं. लार्जेस्ट chord इज 11 cm. सर्वात मोठी जीवा 11 सेंटीमीटर असेल. म्हणजे गणित मी मुद्दाम घेतलं बघा, लगेच परीक्षेला विचारलं जातं. आता कॉन्ग्रंट सर्कल, याला एकरूप वर्तुळे असं म्हणतात. कॉन्ग्रंट सर्कल पुन्हा म्हणायचं ज्याचे जीवा कॉन्ग्रंट असतात. सर्कल्स हॅव congruent radius are called congruent circles. त्रिज्या एकरूप असणाऱ्या किंवा त्रिज्या समान असणाऱ्या, त्रिज्या एकरूप असणाऱ्या वर्तुळांना
एकरूप वर्तुळे असे म्हणतात. एकरूप वर्तुळे ज्या वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात, ज्या वर्तुळांच्या त्रिज्या एकरूप असतात त्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. सर्कल्स हॅव कॉन्ग्रुएंट रेडियस, कॉन्ग्रुएंट रॅडी एक अनेकवचनी आहे. सर्कल्स हॅव कॉन्ग्रुएंट रॅडी आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल्स. म्हणजे काय बघा, 4 सेंटीमीटर घ्यायचं वर्तुळ काढायचं, 4 सेंटीमीटर घ्यायचं वर्तुळ काढायचं, 4 सेंटीमीटर घ्यायचं वर्तुळ काढायचं. हे पी आहे सेंटर, क्यू आणि आर. केंद्र काय पी क्यू आर. केंद्र पी असणारे वर्तुळ एकरूप, केंद्र क्यू असणारे वर्तुळ एकरूप, केंद्र आर असणारे वर्तुळ. सर्कल विथ सेंटर पी कॉन्ग्रुएंट, सर्कल विथ सेंटर क्यू कॉन्ग्रुएंट, सर्कल विथ सेंटर आर. कळलं? बिकॉज दे हॅव इक्वल रॅडी 4 cm 4 cm 4 cm. प्रत्येकाची त्रिज्या समान आहे म्हणून त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. सेम रॅडी. ओके. आता सेकंड, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. एककेंद्री. कॉन्सेंट्रिक सर्कल्स एककेंद्री वर्तुळे. बघा, लोखंड ठेवा, वर्तुळ काढा, रेडियस बदला, म्हणजे त्रिज्या बदला. म्हणजे प्रत्येकाचं सेंटर काय आहे सारखं आहे, केंद्र कसं आहे सारखं आहे, केंद्र समान पण काय वेगळं आहे, करेक्ट, त्रिज्या वेगळी आहे. समान केंद्र असणाऱ्या परंतु त्रिज्या वेगळ्या असणाऱ्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळे म्हणतात. कॉमन सेंटर बट डिफरंट रॅडी. सेंटर कॉमन आहे पण रॅडियस वेगवेगळे येतात, त्यांना म्हणायचं कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सर्कल्स विथ कॉमन सेंटर अँड डिफरंट रॅडी. सर्कल्स विथ कॉमन सेंटर अँड डिफरंट रॅडी आर कॉल्ड circles with common center and different radii are called concentric circles. समान केंद्र असणाऱ्या, समान केंद्र असणाऱ्या परंतु त्रिज्या वेगळ्या असणाऱ्या वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळे म्हणतात. तुम्ही असं म्हणू शकता, ज्या वर्तुळांचे केंद्र समान असते व त्रिज्या वेगळ्या असतात असं म्हटलं तरी चालेल. ज्या वर्तुळांचे केंद्र समान असते व त्रिज्या वेगळ्या असतात त्यांना एक केंद्रीय वर्तुळे म्हणतात. इथं ओ केंद्र वर्तुळ आहे, सगळी केंद्र सारखं आहे, सेंटर इज सेम बट रॅडी आर डिफरंट. त्रिज्या वेगळ्या आहेत, सो दे हॅव डिफरंट रॅडी बट कॉमन सेंटर. सामायिक केंद्रबिंदूवर भिन्न त्रिज्या असणारी वर्तुळ आहेत, त्यांना म्हणायचं एक केंद्री. तिसरी व्याख्या येते का लक्षात? सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ, आता सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट. बघा, छेदणारे वर्तुळे एका बिंदू, ज्यांना आपण स्पर्श वर्तुळे म्हणतो. स्पर्श वर्तुळे
इंटरसेक्टिंग सर्कल्स, ज्याला पहा इंटरसेक्टिंग सर्कल्स छेदणारी वर्तुळे एकाच बिंदू छेदणारी इंटरसेक्टिंग सर्कल्स इन वन पॉइंट. बघा ज्याला टचिंग सर्कल्स म्हणतात. स्पर्श वर्तुळे हे आतून स्पर्श करतात म्हणून याला आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाहेरून स्पर्श करतात म्हणून याला बाह्य स्पर्शी एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आणि हे इंटरनली टचिंग सर्कल्स. आंतरस्पर्शी एक्सटर्नली टचिंग सर्कल्स याला बाह्य स्पर्शी वर्तुळे म्हणतात. आंतरस्पर्शी बाह्यस्पर्शी. केंद्रबिंदू वेगळे आहेत बघा यांचे, म्हणजे डिफरंट सेंटर्स, भिन्न केंद्रबिंदू, त्रिज्या पण भिन्न. डिफरंट सर्कल्स हॅव डिफरंट सेंटर, डिफरंट रेडी अँड ओनली वन कॉमन पॉइंट. दे आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स किंवा टचिंग सर्कल्स. Circles have different radi, different centers, and only one common point are called touching circles. भिन्न केंद्रबिंदू, भिन्न त्रिज्या व सामायिक एक आणि एकच बिंदू सामायिक असतो त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणायचं किंवा छेदणारे वर्तुळे, एका बिंदू छेदणारे वर्तुळे म्हणायचे. व्याख्या तुम्ही लिहायची आहे. काय सांगितलं मी? भिन्न केंद्रबिंदू, भिन्न त्रिज्या व एक आणि एकच बिंदू सामायिक असतो त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणायचं, एकाच बिंदू छेदणारी वर्तुळे म्हणायचं. डिफरंट रेडी, डिफरंट सेंटर्स अँड ओनली वन कॉमन पॉइंट आर कॉल्ड टचिंग सर्कल्स किंवा इंटरसेक्टिंग सर्कल्स इन वन पॉइंट्स. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके. द लास्ट सर्कल्स इंटरसेक्टिंग इन टू पॉइंट्स. सर्कल इंटरसेक्टिंग सर्कल्स जेव्हा दोन वर्तुळे असे भेटतात बघा, तर ती दोघं एकमेकांना ए व बी बिंदू छेदतात. समजा पी आणि क्यू केंद्रबिंदू आहेत, रॅडी डिफरंट आहेत, डिफरंट रॅडी, डिफरंट सेंटर आणि टू कॉमन पॉइंट्स आर देयर. सेंटर डिफरंट, radius पण डिफरंट, radi डिफरंट अँड टू कॉमन पॉइंट्स आर देयर. केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व दोन सामायिक बिंदू असतात. किती बिंदू सामायिक? दोन. तर अशा पद्धतीने ह्या बेसिक कन्सेप्ट किंवा काही व्याख्या होत्या 5 नंबर 76 वर खाली सर्कल्स इन प्लेन मध्ये त्या चार सांगितल्या. आता आपण महत्वाच्या गुणधर्माकडे किंवा प्रमेयाकडे जाणार आहोत. दोन प्रमेय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर ती जी दोन प्रमेय आहेत त्यातला पहिला प्रमेय, त्याची ऍक्टिव्हिटी बघा 5 नंबर 77 वर वरती ऍक्टिव्हिटी 1 तुम्ही चेक करायची. प्रॉपर्टीज ऑफ क्वार्ट्स. प्रॉपर्टीज ऑफ क्वार्ट्स. फर्स्ट प्रॉपर्टी जीवेचे गुणधर्म. प्रमेय तो थेरम पहिला. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of drawn from the center of the circle, center of a circle, center of a circle
ऑन इट्स कॉर्ड. बायसेक्ट द कॉर्ड. मराठीमध्ये वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब किंवा काढलेला म्हणा, जीवेस दुभागतो. 8वीला होतं बघा हे. या ठिकाणी आपण एक आकृती काढूया नीट. आता मी मराठी सांगतो मग इंग्लिश मध्ये सांगतो वाटलं असतं. बघा केंद्र पी घेतो. वर्तुळ केंद्रातून जीवे टाकलेला लंब काढायचा आहे आपल्याला. मग बघा पी केंद्र वर्तुळात पक्ष ज्याला आपण E1 म्हणतो, पी केंद्र वर्तुळात रेख AB ही जीवा आहे आणि PM लंब AB. बघा ना, पी केंद्र वर्तुळात AB ही जीवा आहे, PM लंब AB आहे. हेच आपण इंग्लिश मध्ये सेंटर विथ सर्कल, सर्कल विथ सेंटर पी, बरोबर आहे का बघा. किंवा AB इज अ कॉर्ड, डायरेक्ट असं म्हणा वाटलं असतं. रे सेगमेंट AB इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर P. टू प्रूव्ह, साध्य काय दाखवायचंय? लंब जीवेस दुभागतो. दुभागतो म्हणजे दोन भाग करतो. दुभागणे दोन समान भाग करणे म्हणजे AM बरोबर MB. AM बरोबर MB म्हणजे सेगमेंट AM, रेख AM एकूण रेख MB हे दोन भाग दुभागतो. A perpendicular drawn from the center of circle on its chord bisect the chord. Bisect म्हणजे divide into two equal parts म्हणजे सेगमेंट AM congruent MB. कंस्ट्रक्शन, रचना. काय रचना करायची आहे? ड्रॉ PA and PB. PA व PB काढा. आता बघा सिद्धता म्हणजे त्याला आपण प्रूफ म्हणतो. विधान, कारण, स्टेटमेंट, कॉज. त्रिकोण हे जोडायचं हे दोघं. हा, त्रिकोण PAM व त्रिकोण PBM मध्ये इंग्लिश मध्ये इन ट्रायंगल PAM अँड ट्रायंगल PBM. पहिला बघा बरं का, हे काटकोन त्रिकोण आहेत बघा तुम्ही, राईट अँगल ट्रायंगल. आणि PA आणि PB हे दोघं सारखे आहेत. रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्या. ही 4 असेल, ही पण 4 असेल म्हणजे PA एकरूप PB, PA कॉन्ग्रुएंट PB. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो रेडियस ऑफ सेम सर्कल. काय म्हणतो आपण त्याला? रेडियस ऑफ सेम सर्कल. आणि दोघांमध्ये सेम आहे बघा. PM एकरूप PM कॉन्ग्रुएंट PM. सामायिक भुजा, सामायिक भुजा ज्याला कॉमन साइड म्हणतात. कॉमन साइड म्हणजे दोन त्रिकोण एकरूप झाले. कॉन्ग्रुएंट झाले. कोणती टेस्ट? काटकोन असल्यामुळे, काटकोन त्रिकोण असल्यामुळे त्यांचे कर्ण एक बघा दोघांचे आणि एक बाजू, कर्ण आणि बाजू म्हणजे हे बघा या दोन बाजू एक कर्ण एकरूप आणि एक भुजा एकरूप. कर्णभुजा प्रमेय किंवा कर्णभुजा कसोटी किंवा याला हायपोटेनस म्हणतात, याला साइड म्हणतात. हायपोटेनस साइड टेस्ट. कर्णभुजा कसोटी इंग्लिश मध्ये हायपोटेनस साइड टेस्ट. चौथा, दोन त्रिकोण एकरूप झाले.
दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट झाले, राहिलेले संगत घटक एकरूप असतात, म्हणजेच AM बरोबर MB, म्हणून AM एकरूप MB. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाच्या काय केले मी बाजू लिहिल्या म्हणून संगत बाजू. आणि या ठिकाणी हा प्रमेय संपलेला आहे बघा. आलं का लक्षात? आता याचा कॉन्व्हर्स, याला व्यत्यास म्हणतो, किंवा 2 नंबरची प्रॉपर्टी किंवा 2 नंबरचा गुणधर्म म्हणूया त्याला. काय येतो बघा बरं का. द सेगमेंट जॉइनिंग the center of circle and the midpoint of its chord is perpendicular to the chord. नीट आहे का? वर्तुळाचा केंद्रबिंदू व जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. पहा प्रमेय समजून घ्या. हा केंद्र O आहे, ही जीवा AB आणि M हा मध्यबिंदू आहे. बिंदू M O केंद्र वर्तुळात, ज्याला पक्ष म्हणू आपण किंवा गिवन म्हणू. O केंद्र वर्तुळात बिंदू M हा जीवा AB चा मध्यबिंदू आहे. बरोबर आहे. प्रमेय काय समजून घेऊ बघा. केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू, हा मध्यबिंदू म्हणजे दोघं सारखे, यांना जोडणारा जो रेषाखंड OM आहे हा AB ला लंब असतो, म्हणजे साध्य टू प्रूव्ह. काय OM लंब AB, केंद्रबिंदू आणि मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड OM लंब AB असतो. दॅट इज टू प्रूव्ह, सॉरी ते साध्य झालं. आता पक्षात तुम्हाला काय दिलंय? मध्यबिंदू दिलाय फक्त बस. आता बघा बरं का इंग्लिश मध्ये. सेगमेंट जॉइनिंग पुन्हा कोणाला? सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड. सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे OM perpendicular AB. That is to prove. What is given? Point AB is a chord. AB is a chord and point M is AB is a chord of circle with center O. बरोबर का? AB is a chord of circle with center O and M is midpoint of AB. M is midpoint of AB. That is to prove. कळलं का? आता कंस्ट्रक्शन जोडा OA आणि OB. बघा बरं का. कंस्ट्रक्शन, रचना, ड्रॉ OA आणि OB काढा. प्रूफ, ज्याला सिद्धता म्हणतो आपण. त्रिकोण इन ट्रायंगल OAM अँड त्रिकोण OAM व त्रिकोण OBM मध्ये बघा 1 2
नीट पहा. पहिला प्रमेय अतिशय सोपा होता. काय काय दिसते बघा. परत पुन्हा त्रिज्या सारख्या OA एक OB वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस सेम सर्कल किंवा वर्तुळाच्या त्रिज्या म्हटलं तरी एकाच वर्तुळाच्या म्हणा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर पक्षात काय दिले एम इज मिड पॉइंट म्हणजे एम बरोबर एम बी एम एक रूप एम बी एम कॉन्ग्रॅट एम बी तुम्हाला दिलंय ते गिवन त्याला आपण पक्ष म्हणतो. OM दोन्ही त्रिकोणाची बाजू आहे म्हणजे OM एक रूप OM OM कॉन्ग्रॅट OM कॉमन साइड ज्याला आपण सामायिक बाजू म्हणतो. चौथं त्रिकोण OAM त्रिकोण OBM हे दोन त्रिकोण एक रूप बघा. बाजू बाजू आणि बाजू 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 साइड 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 यस 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 टेस्ट ज्याला आपण बा 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 कसोटी म्हणतो. बरोबर. इथपर्यंत काय असेल कुणाला काहीच अवघड नाही. बघा आता एक रूप तीन बाजू झाल्या ना. तीन कोण होतील हे दोन कोण घेऊया. मग पाचवा आकडा कोण OMA एक रूप कोण OAB angle OMA congruent OMB corresponding angle of congruent triangle CST एक रूप त्रिकोणाचे संगत कोण. हे एक रूप त्रिकोणाचे संगत कोण झाले. पण हे दोघं जण असे बघा ज्याला लिनियर पेअर म्हणतो आपण. रेषीय जोड त्रिकोण अँगल्स इन द लिनियर पेअर अँगल्स इन द लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी त्यांची बेरीज 180 असते. रेषीय जोड त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 असते. कोण OMA अधिक कोण OMB बरोबर 180. रेषीय जोडीतील कोण अँगल्स इन द लिनियर पेअर. पण हे दोघं जण सारखे नसते. पाच म्हणतो बघा OMA आणि OMB सारखे येतं. मग OMB च्या ऐवजी OMA टाका परत. मग OMA अधिक OMA बरोबर 180 हे फक्त टाकलं OMA च्या ऐवजी OMB च्या ऐवजी OMA. 5 ची किंमत 6 मध्ये फ्रॉम 5 and 6 5 व 6 वरून दोन कोण OMA बरोबर 180 म्हणून OMA बरोबर 180 भागिले 2 म्हणजे 90. OMA नंबर आला बघा. OMA 90 डिग्री आला OMA म्हणजे OM लंब AB म्हणून OM लंब AB सेगमेंट OM परपेंडिक्युलर सेगमेंट AB. अशा पद्धतीने हे दोन थेरम आपले झालेत. मला असं वाटतं तुम्हाला ते समजले असतील. पुन्हा पुन्हा पहा. सोपं आहे बघा. ही बाजू याला एक रूप त्रिज्या येतात रेडियस ऑफ सेम सर्कल OM कॉन्ग्रॅट OM कॉमन साइड आहे OM एक रूप OM आणि AM बरोबर MB गिवन दिलेले तुम्हाला पक्ष. मग बाबा कसोटीने दोन त्रिकोण एक रूप होती. यस 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 टेस्ट करस्पॉन्डिंग अँगल घ्यायचे संगत कोण. पण ते लगेच रेषीय जोड त्रिकोण येतं. लिनियर पेअर असल्यामुळे बेरीज 180 आणि OMB च्या ऐवजी OMB च्या ऐवजी OMA टाका. 2 OMA मग OMA आला 90 म्हणजे OM लंब AB. ठीक आहे. या ठिकाणी आपण 5 नंबर जाऊ दोन थेरम महत्वाचे पाहिलेले आहेत.